तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देतात, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी, तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल। आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा। A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस। नमस्कार, मी श्रावणी दळवी। माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचे मनपूर्वक स्वागत। पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी। संगमेश्वर खाडीपट्ट्यात मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याने परिसरातील 20 खांब कोसळले। नागरिकांना दिवाळीची पहिली रात्र काढावी लागली अंधारात। कणकवलीमध्ये आग लागून बेकरी जळून खाक, पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली घटना। बाजूच्या कार्यालय व बर्डे मेडिकलला आगीचा फटका। सानपाडा पोलीस हद्दीमध्ये खळबळजनक घटना, कार चालकाने रस्त्यावरील लोकांना गाडीखाली चिरडले। सिंधुदुर्गमध्ये राजन तेली यांची पत्रकार परिषद, राणे आणि दीपक केसरकर यांच्यावर केली सडकून टीका। आता पाहूया सविस्तर वृत्त। राज्यातून पाऊस काही जाण्याचं नाव घेत नाहीये। गेले काही दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर ऐन भात कापणीच्या हंगामात आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडवलीये। दिवसभर कडाक्याचं ऊन असल्याने अनेक शेतकऱ्यांनी भात कापणी केली आणि रात्री अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडवलीये। त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक खराब होण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत। ऐन दिवाळीच्या दिवशी आलेल्या पावसामुळे दिवाळीचा सण साजरा करताना हिरमोड झालाय। संगमेश्वर खाडीपट्ट्याला परतीच्या पावसाने झोडपून काढले असून गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडासह सुरू झालेल्या मुसळधार पावसाने खाडीपट्ट्यातील कोंडे, डिंगणी, पिरंदवणे, फुणगूस परिसराला जोरदार दणका दिलाय। जोरदार वादळी वाऱ्याने परिसरातील अनेक वीज खांब कोसळून पडले आहेत, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून वीज खांबांवर पडली आहेत। सायंकाळनंतर घडलेल्या या घटनेने परिसरातील नागरिक अंधारात चाचपडत आहेत। वीज खांब पडलेल्या ठिकाणी ग्रामस्थ बॅटरीच्या प्रकाशाने झाडे तोडण्याचे काम करत होते। वीज पुरवठा लवकर सुरू व्हावा यासाठी ग्रामस्थांनी महावितरणाला सहकार्य करण्याचे दर्शवले आहे। याबाबत महावितरणाला कळवल्यानंतर तत्परता दर्शवत महावितरणचे कर्मचारी तातडीने दाखल झाले। त्यांनी त्वरित कामाला सुरुवात केली, मात्र काळोख झाल्यामुळे काम करण्याच्या अडचणी येत होत्या। आज संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे। असे असेल तरी ग्रामस्थांना मुलाबाळांसह दिवाळीची पहिली प्रकाशमान रात्र अंधारात काढावी लागली आहे। कणकवली शहरात पटवर्धन चौकात असलेल्या आरबी बेकरीला आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत आरबी बेकरी जळून पूर्णतः उद्ध्वस्त झालीये। यावेळी बेकरीच्या बाजूला असलेल्या राजू गवाणकर यांचे कार्यालय व बर्डे मेडिकलला देखील आगीचा फटका बसलाय। घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह अनेक नागरिकांनी धाव घेतली आहे। आगीचा भडका एवढा जोरात होता की या आगीत चौकातील इतर दुकाने देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत। कणकवली नगर पंचायतीचा बंब येऊन देखील आग आटोक्यात येत नव्हती। अखेर कुडाळ MIDC व मालवण नगर पंचायतीचा बंब बोलवण्यात आला होता। त्यानंतर आग काही प्रमाणात आटोक्यात आली, मात्र ऐन दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही दुकाने अक्षरशः उद्ध्वस्त झाली होती। यामध्ये लाखोंचे नुकसान झाले असून ही आग शॉर्ट सर्किट झाल्याने लागल्याचे बोलले जात आहे। घटनेची माहिती मिळताच आमदार नितेश राणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली आहे। सानपाडा पोलीस हद्दीमध्ये कार चालकाने भरधाव वेगाने येत रस्त्यावरील लोकांना उडवल्याचे दृश्य समोर आले आहे। वैयक्तिक वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। या अपघातात काही व्यक्ती थोडक्यात जखमी झाले आहेत, तर ही ड्रंक अँड ड्राईव्हची केस असल्याची चर्चा सुरू आहे। या घटनेचा सानपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत। सिंधुदुर्गमध्ये राजन तेली यांची पत्रकार परिषद पार पडली आहे। या पत्रकार परिषदेत त्यांनी राणे आणि दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका केली आहे। पाहूया काय म्हणाले। त्यावेळी आम्ही सगळे चाललो, आज आम्ही त्यांना सोडल्यानंतर जे काही विधान करताय ह्याला संपवणार, त्याला संपवणार, ह्याला निवडून यायला देणार नाही। आणि कोणासाठी केसरकरांसाठी, ज्या केसरकरांनी तुमच्यावर एवढ्या खालच्या पातळीवर टीका केली, तुमच्या साम्राज्याला त्यांनी हलवण्याचा प्रयत्न केला, त्याच केसरकरांबद्दल आज तुम्ही मांडीला बांधला।
जनता पुढे नाही राहिली. आज भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, तुमचा आमचा रोषच नाही, तुमचा आमचा इकडे टार्गेट होतं केसरकर. आज काही इकडे कमिटीसाठी नाही, आपल्या ग्रामपंचायती कशा बाद होणार ती काळजी केसरकडे घेतली. आपल्याला मधल्या काळात केसरकर जे पालकमंत्री होते त्या युतीची जरी सत्ता होती एक रुपये त्यांनी दिला नाही. कायम त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना दुय्यम स्थान दिलं. मांद्याचं क्रीडांगण हे विनोद तावडे साहेब असताना मंजूर केलं, 40 लाख एक ठराव दिला, पण केसरकरांनी हत्ती म्हणाली 1 एकरामध्ये जिमखान्याच्या बाजूला त्यावेळी आमचे मोबाईल साहेब पण नगराध्यक्ष होते की जिमखान्याची वाट लावण्यात असं सांगितलं, जरी ठराव केला होता तरी हट्टाने त्यांनी तिथे. आज बंटी बरोबरचा विषय तो त्या ठिकाणी तसा हट्टाने 7.5 वर्षातील बंटी बरोबर हॉस्पिटल. या पत्रकार परिषदेत परशुराम उपरकर यांनी देखील राणे आणि दीपक केसरकर यांच्यावर टीका केली आहे. पाहुयात काय म्हणालेत. त्यावेळी शिवसेनेत असताना नारायण अपयश मिळाले. ज्या ज्या पक्षात केसरकर जातात ते पक्ष केसरकर नारायणाने सांगितलं. आज ते दोघे एकमेकांच्या मागीला लागले. आम्ही सर्वजण एकत्र आलो तर राजेशजींनी आणि आम्ही घरात आणलो अशा आता आम्ही सर्वजण एकत्र येऊन राजेश जूनच्या बंगल्यावर त्यांना गोवा घ्यायला पाठवणार यासाठी सर्व आहोत. खऱ्या अर्थाने या ठिकाणी केसरकर आणि जिल्ह्यातल्या किती लोकांना रोजगार दिला, केसरकर आणि किती लोकांना रोजगार दिला, किती लोकांचं काम केलं जनतेने सांगितलं. आज या ठिकाणी बदल करण्याची बदल व्हायला परत विचार आणि 15-15 वर्ष एकाच ठिकाणी राहायचे. जनतेला निवडणूक आली की लोकांना फसवायचे, या ते होणार नाही ते सांगायचे. अशा पद्धतीने केसरकर काम करत आहे. त्या केसरकरांना पण गरज आहे आणि नारायणांना पण समोरची गरज आहे. आज राणे खऱ्या अर्थाने जशी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेना चोरली तसे आता भारतीय जनता पक्षात आपला मुलगा तिथे दुसरा इथे मुलगा शिवसेनेमध्ये राहून तो मुलगा आता शिवसेना चोरण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यामुळे केसरकर त्यांना साथ देत आहे आणि बीजेपी यावेळी दोघे मिळून केसरकर आणि बीजेपी चोरणार आहे. या पत्रकार परिषदेत गौरी शंकर खोत यांनी देखील राणे आणि केसरकर यांच्यावर टीका केली आहे. मी जेव्हा बेस्ट कामगार समितीचा उपाध्यक्ष होतो, राणे साहेब अध्यक्ष होतो. आम्ही जवळजवळ 400 माणसं 40 दिवस म्हणजे मार्च मध्ये त्याची रिझल्ट लागला. आम्ही मिरवणुकीची मानवती कंपनी 400 माणसं जवळजवळ 40 दिवस होतो. त्या 400 माणसापैकी 4 माणसं दारादारांसोबत नाही असतील तर त्यावेळेच्या 4 माणसांचा त्यांनी इथे येऊन एक पत्रकार परिषद घेतली. 4 माणसं शिल्लक राहील. आम्ही सगळे विरोधात गेलो का? तुम्ही फाटकला उमेदवारी दिली कंट्रोल. मी तेव्हा स्वतः एकटा विरोधात होतो. हे सगळे त्यांच्या बाजूने होते. मी सांगत होतो यांना की हे तुम्हाला महाग पडण्यात पुढे निलेश राणे आणि निलेश राणेंचा जयजयकार करायचा आपल्याला वेळ. आपल्याला घराने काही नको असेल तर आपण विरोध करू. पुढे गेला राणेसाहेब माझ्याबरोबर जवळजवळ 2 वर्ष बोलत नव्हते. मी उघड विरोध केला नसेल तरी मी फाटकला मदत केली नाही. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येतोय. पाहत रहा माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन AC सह इतर 101 भेट वस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15.
विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा स्वागत। रायगड जिल्ह्यातील महाड तालुका म्हटलं की सांस्कृतिक कार्यक्रमांनी नटलेला तालुका म्हटलं तर वावगं ठरणार नाही। दीपावलीचा सण सुरू असताना महाडमध्ये पहाटेच्या वेळी सुगम संगीताचे कार्यक्रम सुरू असताना कोकण मराठी साहित्य परिषद महाड शाखेचा मुक्तछंद दिवाळी अंक प्रकाशन सोहळा समृद्धी हॉटेल सभागृह महाड येथे संपन्न झालाय। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष जननायक किशोरभाई धारिया उपस्थित होते। यावेळी किशोरभाई धारिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी किशोरभाई धारिया यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर बुसकुटे गुरुजी, अण्णासाहेब सावंत, कोऑपरेटिव्ह अर्बन बँकच्या चेअरमन शोभा सावंत, कोकण मराठी साहित्य परिषद रायगड जिल्हा अध्यक्ष आणि मुक्तछंद दिवाळी अंकाचे संपादक सुधीर शेठ, छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय टेमघरचे चेअरमन धनंजय देशमुख, कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा समन्वयक जंगम सर, महाड शाखेचे अध्यक्ष गंगाधर साळवी आदी उपस्थित होते। भगिनी असतील जे कोणी संपादक आहे त्या संपादकीय मधून निर्माण झालेला हा मुक्तछंद हा जो अंक आहे, ह्या अंकाने नक्कीच नवीन तरुणांमध्ये एक नवीन वाचनाची एक आवड निर्माण होण्याकरता मदत होईल। आपण सारे असा प्रयत्न करूया। मी मगाशी विचार करत होतो की आमच्या गुरु आणि जोशींना ज्या वेळेला पुरस्कार केलं, त्यांनाही वाटत असेल की चांगली कलाकृती कोणाकडे दाखवायची। आपण जो व्यवसाय करतो त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी चांगलं कोणाकडे करावं असं मनापासून वाटतं, पण अशा जागाच कुठे राहिल्या। आणि हास्य सुंदर अंक म्हणूनच त्यांच्या देखील मनातले जे साहित्य आहे, त्यांच्या मनातलं देखील खऱ्या अर्थानं असणारं प्रेम आहे ते ह्या अंकाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर आलेलं आहे। आज अनेक आमचा अविनाश बसलाय, दरवर्षी झेप नावातच झेप आहे त्याच्या अंकाच्या, आणि तो झेप घेतो म्हणजे दरवर्षी त्याची झेप वाढत असते, विषयाने वाढत असते, विचाराने वाढत असते। शेवटी संस्कार म्हणजे तरी काय सुधीरबाई, ज्या संस्काराने तुमच्या शब्दांना खऱ्या अर्थानं विचाराची सांगड येते, ज्या विचारांना खऱ्या अर्थानं ध्येयाची सांगड येते, ज्या ध्येयाने आपण नवीन नाविन्याचा काहीतरी निर्मितीचा विचार करतो, तेच खरे संस्कार असतात। आणि ते संस्कार मला असं वाटतं की महाडमधून आपण सारे जगताय, वाढवताय। मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो। मनापासून मला बोलण्याचा आनंद आहेच, आणि हा आनंद असा टिकून राहावा। मराठीला अभिजातचा दर्जा मिळालेला आहे। अभिजात म्हणजे उत्कृष्ट, सुंदर, जे पूर्वापार विकसित झालेलं आहे ते अभिजात जर असेल तर मला वाटतं की दर्जा कधी मिळाला ह्यापेक्षाही आपल्याला किती आकलन झालं आणि आपल्याला किती प्रेमाने ते करावं असं वाटलं, यातूनच त्या भाषेचा दर्जा होतो। आज मी मला एक मोठे आता त्यांचंही नाव घेतले, ते कायम म्हणतात तुम्ही गुजराती आहात ना। मी त्यांना म्हणतो की आम्ही गुजराती जरी असलो तरी ह्या महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली, या महाराष्ट्राच्या मातीत बहरलेली, या महाराष्ट्राच्या मराठीने ज्यांच्या मनावर पूर्णपणे काबीज करून मनावर संस्कार केलेली जर कुठली झाडं असतील तर ती आम्ही आहोत। आणि ह्याचा मला जातीच्या पलीकडे जाऊन मराठीचा अभिमान वाटतो की ज्या मराठी बोलताना गोडवा वाटतो, जो मराठी बोलताना माझ्या मनात काय ते मला सांगता येतं, ज्या भाषेला माझ्या मनातलं काय सांगता येत नसेल, केवळ सब्जेक्ट म्हणून शिकवली जात असेल, ती इंग्लिश असेल, ती हिंदी असेल, ती गुजराती असेल, पण माझ्या मनाला आनंद वाटणारी, मनात काय वाटतं ते मला सांगता येण्यासारखी जर भाषा असेल ती मराठी भाषा आहे, आणि म्हणून ती अभिजात मराठी भाषा आहे असं मला वाटतं। पोलादपूर शहरातील श्री गणेश मित्र मंडळ भैरवनाथ नगर मागील 4 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असून विविध उपक्रम मंडळाच्या वतीने घेण्यात येतात। गुरुवारी सायंकाळी श्री गणेश मित्र मंडळ यांच्या वतीने दिवाळी निमित्त दीपावली संध्या कार्यक्रम उत्साहात घेण्यात आला। यावेळी कलागुणांना वाव देण्यासाठी नृत्य स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या, तसेच लकी ड्रॉचे देखील आयोजन करण्यात आले होते। या दीपावली संध्या कार्यक्रमाचे 4थे वर्ष होते। कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व मंडळाचे सर्व सदस्य तसेच महिला मंडळांनी सहकार्य केले। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सुराज्य सामाजिक संस्था ही जिल्ह्यातील नामांकित संस्था आहे। या संस्थेला राज्य स्तरावर सुद्धा सर्वोच्च संस्था म्हणून आतापर्यंत सन्मानित करण्यात आले। या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक तसेच शासकीय योजनेचा सामान्य नागरिकांपर्यंत सेवा पोहोचवली जाते। गेल्या 4 वर्षांपासून या संस्थेच्या माध्यमातून दिवाळी पहाट अगदी उत्साहात साजरी केली जाते।
यावर्षी या संस्थेच्या माध्यमातून रोह्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथील शिवसृष्टी येथे एक दिवा शिवरायांसाठी असा आगळावेगळा उपक्रम घेत दिवाळी पहाट दिमाख्यात साजरी करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे औचित्य साधून दिवाळी पहाट निमित्त रोह्यातील कलाकारांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। याला रोहेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात आज रोहा पोलीस आणि सशस्त्र सीमा दल SSB यांच्याकडून रूट मार्च काढण्यात आलाय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा रूट मार्च काढण्यात आलाय। रोह्यातील नवरत्न हॉटेल पासून सागर डेअरी, रोहा नगरपालिका, रोहा ST स्टँड, 3 बत्ती नाका, श्रीराम मारुती चौक, ओसवाल भवन, APJ अब्दुल कलाम चौक ते पुन्हा 3 बत्ती नाका असं मार्गस्थ होऊन हा रूट मार्च संपन्न झालाय। यावेळी रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास मुपळे, त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवले, पोलीस हवालदार जयेंद्र पेडवी तसेच आदी पोलीस आणि SSB दल उपस्थित होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना पोलीस निरीक्षक देवा मुपडे यांनी रोह्यामध्ये आचारसंहितेचा कोणताही भंग होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यावी असे नागरिकांना आवाहन केले आहे। रोहा श्रीवर्धन मतदारसंघ या अनुषंगाने आज रोहा शहरामध्ये तसेच अष्टमी आणि कोकण व इतर भागामध्ये म्हणजे रोहा तालुका किंवा रोहा श्रीवर्धन मतदारसंघाच्या भागामध्ये रूट मार्च जो आहे तो सशस्त्र सेना बल हे आपल्याकडे आलेला आहे। त्यांच्या मदतीने तसंच लोकल पोलिसांच्या मदतीने रूट मार्च काढण्यात आलेला आहे। तसेच रोहा शहरातील सर्व नागरिकांना आव्हान असेल, आचारसंहिता लागू आहे, आचारसंहितेचा कुठल्याही प्रकारचा भंग होऊ नये याकरता सर्व नागरिकांनी त्याची काळजी घ्यायची आहे। सर्व नागरिकांना रोहा पोलीस ठाणे आणि रायगड पोलीस यांच्यातर्फे विशेष करून आव्हान राहील, सणासुदीचे दिवस आहेत आणि दिवाळी सध्या चालू आहे, त्या अनुषंगाने जे आहे सर्व नागरिकांनी आचारसंहितेचं पालन करावं हेच आव्हान राहील। आचारसंहितेचं पालन करताना आपण प्रत्यक्षात आणि अप्रत्यक्षपणे म्हणजे जसं सोशल मीडियावरती बरेचसे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत त्यावरती कुठल्याही प्रकारचे पोस्ट व्हायरल करणं, कुठला तरी कंटेंट जो व्हायरल करणं, त्यामुळे आचारसंहितेचा भंग होण्याची दाट शक्यता असते। बऱ्याच वेळा आपल्याकडून एखाद्या गोष्टीला टॅग केला जातो किंवा त्याला फॉलो केलं जातं जी आचारसंहितेचा भंग करणारी असते। अशा प्रकारचं कुठल्याही आपल्या सोशल मीडियावरती आपण असाल त्या संदर्भामध्ये जर कुठल्याही प्रकारचं असं एखादं कंटेंट आपल्याला जर मिळून आलं तर आम्हाला त्याबाबत जे आहे पोलिसांना किंवा इलेक्शन कमिशनचे जे FST SST जे भरारी पथक आहे त्यांना माहिती द्यावी जेणेकरून त्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येतोय पाहत रहा माझे कोकण। मे गांधी क्लॉथ स्टोअर्स, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन्स घेऊन येत आहे दसरा दिवाळी निमित्त भरघोस सूट। नवीन स्टॉक उपलब्ध। शूटिंग, शर्टिंग, साडी, ड्रेस मटेरियल, होजियरी, बेडशीट, चादर तर अत्याधुनिक पद्धतीच्या नाविन्यपूर्ण साड्या, बनारस, चंद्रकोर पैठणी, कलकत्ता, लिनन, कॉटन सिल्क आणि विविध डिझायनर साड्या। तर गांधी क्रिएशन्स मध्ये शर्ट्स, पॅन्ट्स, टी-शर्ट्स, जीन्स, सूट्स, शेरवानी, जॅकेट्स, ट्रॅक पॅन्ट, ट्राउझर्स, बेल्ट्स, वॉलेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध। आमचा पत्ता बाजारपेठ, खेड। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात। पाहुयात काय म्हणालेत। मी महेंद्र दळवी खरं तर पहिल्यांदाच आपल्याला दिवाळीच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा देतो।
गेलील 5 वर्षामध्ये जो माझ्यावरती विश्वास ठेवला, त्या विश्वासाला पात्र ठरत असताना महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब तथा दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री माझे सहकारी आणि विधिमंडळ सगळे आमदार यांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने आपली सलग 5 वर्ष प्रामाणिकपणे सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. पहिला 2 वर्षाचा काळ अतिशय भयावह होता. त्या काळामध्ये कोरोनासारखी महामारी आली, निसर्ग वादळ आले, अनेक संकट आली. त्याला आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सामोरं जात असताना माझ्या शेवटच्या माणसाचं सुखदुःखामध्ये मी निश्चित सहभागी झालो आणि म्हणून ही दिवाळी अतिशय महत्त्वाची आहे. या दिवाळीमध्ये निवडणुकीचं पर्व सुरू आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या तमाम जनतेला, माझ्या रायगडवासियांना, ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्यांना देखील आणि ज्यांनी प्रेम केलं नाही त्यांना देखील मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपल्या आयुष्यात भरभराट हो ही सदिच्छा व्यक्त करतो. शेवंती गोविंद रुके यांचे बुधवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने रुके, धोत्रे, मोहिते, मोरे आणि खैरे परिवार शोकाकुल झाले आहेत. त्यांचा पुण्यानुमोदन व शोकसभा कार्यक्रम रविवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 11 वाजता गणेश मंगल कार्यालय भरणे, तालुका खेड येथे आयोजित करण्यात आला आहे. सर्व आप्तेष्ट परिवार, मित्र परिवारांना पुण्यानुमोदन व शोकसभा कार्यक्रमास हजर राहण्यास रुके परिवाराने आवाहन केले आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा माझे कोकण.